नमस्कार, पालघर टाइम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। शाळेच्या आवारात भरधाव कारचा थरार, 12 वर्षीय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू। मोखाडा तालुक्यातील आडोशी येथील जिल्हा परिषद शाळेतील घटना, चालकाविरोधात गुन्हा दाखल। पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील आडोशी येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात भरधाव मारुती इको कारनं धडक दिल्यानं 12 वर्षीय शाळकरी विद्यार्थिनीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवार दिनांक 20 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी घडली। या घटनेनं आडोशी गावासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। मृत विद्यार्थिनीचे नाव सोनम युवराज खरपडे असून ती आडोशी येथील रहिवासी होती। सोनम ही जिल्हा परिषद शाळेत इयत्ता 6वी मध्ये शिक्षण घेत होती। नेहमीप्रमाणे सकाळी शाळेत आल्यानंतर ती मैत्रिणींसोबत शाळेच्या पटांगणात उभी होती। दरम्यान सकाळी सुमारे 9:45 सुमारास एक मारुती इको कार शाळेच्या आवारात आले। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाहनावरील चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कार भरधाव वेगानं शाळेच्या आवारात घुसली। कार थेट विद्यार्थिनीच्या दिशेनं गेल्याने इतर विद्यार्थिनींनी प्रसंगावधान राखत बाजूला धाव घेतली, मात्र सोनमला बाजूला होण्याची संधी न मिळाल्यानं कारची तिला जोरदार धडक बसली। या अपघातात सोनमच्या डोक्यासह छाती व हातापायांना गंभीर दुखापत झाली। गंभीर दुखापतीमुळे तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला। या प्रकरणी सोनमचे वडील यांनी मोखाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून त्यानुसार पोलिसांनी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे। पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून पुढील तपास सुरू केला आहे। या घटनेमुळे ग्रामीण भागातील शाळांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। शाळांच्या आवारात वाहनांना प्रवेश रोखण्यासाठी संरक्षक भिंत, कंपाऊंड वॉल किंवा इतर सुरक्षा व्यवस्था असणे आवश्यक असल्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून तातडीनं संरक्षक भिंतीचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिल्याची माहिती आहे। एका निष्पाप विद्यार्थिनीचा शाळेच्या आवारातच झालेला मृत्यू ही अत्यंत दुर्दैवी घटना असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी शाळा परिसरातील वाहतूक व सुरक्षा व्यवस्थेबाबत कठोर उपाययोजना करण्याची गरज आहे। मी विजय लासू खरपडे बोलतोय। गाडी इथं होती आणि इथून उचलले बरोबर गाडी, एक गाडी इथं उभी होती आणि अशीच गाडी गेली आणि सगळी पोरं इथं खेळत होती आणि बाकीची पोरं पळले गेली आणि ती पोर इथं उडवले गेले। हे तिचं गुंडीसुद्धा आहे आणि हा साईडचं बटन आणि हे पिन काटर आणि तशीच गाडी इथं उडली आणि अशी क्रॉस झाली आणि एक टायरावर येऊन ह्या मुलीवर धडकली। इथून उडल्यानंतर इथं हा टायर बघा कुडून गेलाय आणि दगडसुद्धा लोटलेला आहे। ही त्याला आधार होती आणि ते लाकूडसुद्धा मोडलंय आणि अशी गाडी येऊन अशी गाडी आल्यानंतर ही गाडी 3ऱ्या पायरीवर चढली आणि पलटी झाली। पलटी झाल्यानंतर ती पोर दवाखान्यात नेल्यानंतर आम्ही ती गाडी उचलली आणि ड्रायव्हरला काढला। गाडी कुठली आणि ही गाडी पुणे साईडची आहे, आळा फाटा म्हणून। ते कांदे नेण्यासाठी, कांदे लावायसाठी काढायसाठी पण माणसं घ्यायला आली होती। इकडनं का? हा, तिकडनं आली होती। तुमचं नाव काय? विजय लासू खरपडे। ही घटना कधी घडली? ही 20 तारखेला घडलेली आहे। घडली का? आणि किती वाजेच्या सुमारास घडली? 9:15. त्या मुलीचं नाव काय होतं? नाव काय? सोनम युवराज खरपडे का? हा। आणि ती शाळेमध्ये गेली होती का तयारी करून? हा।
मग ती गाडी कुठल्या म्हणजे कुठली होती गाडी? ती पुण्या साईडची आळा फाटा म्हणून तिकडची होती. तिकडची गाडी आहे का? हं. मग त्याच्यावरती काय कंप्लेंट वगैरे काय केली, केस नोंदवली का नाही? हा केस नोंदवलेला आहे, काल पंचनामा झालेला आहे. मग ती जी घटना घडली शाळेच्या आवारामध्ये, हा नंतर तिला कुठे घेऊन गेले? तिला इथं हॉस्पिटलला नेलं, पण इथं नाही घेतलं. इथे आडोशीमध्येच. तिथे डॉक्टर वगैरे होते का नव्हते? होते. डॉक्टर हा डॉक्टर नव्हते, सिस्टर होती. डॉक्टर होते का? हं. आणि अँब्युलन्स वगैरे होती का तिथे? नव्हती, बोलवले गेले. काय वाटतं तुम्हाला, अँब्युलन्स तिथे पाहिजे का नको? काय पाहिजे. का नको तिथे? काय डॉक्टर पाहिजे, कायमस्वरूपी, आणि ॲम्ब्युलन्स सुद्धा पाहिजे. अँब्युलन्स सुद्धा पाहिजे ना? हा सुविधा नाही. अशा घटना जर ही घटना घडली, एवढी मोठी घटना घडली, तर डॉक्टर उपलब्ध तिथे असते तर ही असं मोठी घटना झाली नसती. झाली नसते ना? हा तर तुम्हाला काय वाटतं आता जी तुम्हाला जी घटना तुमच्या जी खास पडायची ती खास पडलेलीच आहे, हा ते तर बरोबर आहे. पण याच्या पुढे अशी घटना घडली, काय म्हणणं? डॉक्टर तिथे असायला पाहिजे, कार्यस्वरूप असायला पाहिजे, आणि ॲम्ब्युलन्स सुद्धा पाहिजे. अँब्युलन्स सुद्धा पाहिजे ना? हा. साधारण या घरामध्ये किती कुटुंब सदस्य म्हणून राहतात? किती आहेत? 17 लोक राहतात. 17 आहेत. आणि ही मुलगी कितीला शाळेत होती? 6वीला. 6वी होती का? इथे गावातच ना? गावातच. जिल्हा परिषद शाळेत का? हा. आणि किती म्हणजे साधारण मुलगी मोठी होती, म्हणजे पहिली मुलगी किती नंबरची? 1 नंबरची होती. 1 नंबरची मुलगी का? हं. तुमचं नाव काय? माझे नाव शशिकला जितेंद्र खरपडे. मी आडोशी ग्रामपंचायतमधली सदस्य आहे. तर आपल्या इथे भरपूर मोठा दवाखाना आहे. आपल्या इथं भरपूर मोठा दवाखाना आहे, पण मग ते डॉक्टर आपल्या इथं कायमस्वरूपी उपलब्ध नाही. तर आपल्याला असं म्हणजे स्थानिक डॉक्टर इथंशी पाहिजे, ॲम्ब्युलन्स पाहिजे. कारण कसा का बुवा काही जर इथं असं हे झालं तर पण मग आपल्याला इथं हे तुम्हाला काय वाटतं, डॉक्टर इथं स्थानिक पाहिजे का नको पाहिजे? पाहिजे. कारण अशा घटना अशा घटना होतात. त्याचे असं काय म्हणजे वेळेवर जर इथं ही नाही नसली तर पटकन इथं आपल्याला जरा उपचार झाला पाहिजे. आणि जर आपल्याकडे गाडी जर स्थानिक उपलब्ध असली तर आपण लवकर काहीतरी आपण पुढं जाऊ शकतो. बरोबर. अशा घटना मग होणार नाही. तर मी अशी विनंती करते शासनाला का आमच्या ग्रामपंचायतच्या वतीने आडोशी इथे ॲम्ब्युलन्स लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी अशी मी विनंती करते. आणि काय पाहिजे? डॉक्टर आणि ॲम्ब्युलन्स.